पाणी द्या आमच्या वाडीला. त्यांच्या शब्दानुसार आम्ही ती विहीर खोदली तिथं. अजूनही बाकी आहे. सरपंच साहेब कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मुदत संपलेली आहे, एक पत्र द्या तुम्ही पंचायत समितीला की आम्हाला याचा लेखी खुलासा द्यावा की ही जलजीवन मिशनची जी काही योजना आहे ती चालू का झाली नाहीये, तिचं काम कुठपर्यंत आले, थांबलंय कुठं, अडलंय कुठलं, याचं लेखी पत्र द्या. आणि विशेष ग्रामसभा ह्या मुद्द्यांवरती लावा. तळमातीला आता 7 कोटीची भिंत बांधायची वेळ आलेली आहे. पुनर्वसन तिकडे केलं नाही आणि भिंत बांधायला वरती लागले. म्हणजे भिंत बांधून काय करायचं, त्याच्यात काय खेकडं बसा बांधतं का ती? मला असं वाटतंय की हे सगळ्या मुद्द्यांवरती सरपंच साहेब आपण सुज्ञ लोक आहोत सगळेजण, हे सगळं मुद्दा आपण मला वाटतं घेतलं तर या नानांची स्वप्न जी आहेत ती पूर्ण होतील अशी माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे. या गोष्टींवरती समाजाने पण गांभीर्याने विचार करा की येत्या काळामध्ये फक्त पाण्याच्या प्रश्नावरती, आज पूर्व भागात पाहिलं ना, 2 गायींवरती अख्खं कुटुंब चालतंय, 2 म्हशींवरती अख्खं कुटुंब चालतंय, 5-25 हजार रुपये महिन्याला येत आहेत, पोरांना चांगल्या संस्थांमध्ये शिक्षण दिलं जातंय, त्यांचं जे काय सगळं जीवनमान आहे. आपल्याकडे काय आहे, माझा बाप गरीब होता, माझी आई बंकर फाटे जात होती, परत माझा पोरगा बंकर फाटे जातो, परत माझी पोरगी बंकर फाटे जाते, असं एक बेकारीचं अरिष्ट आपल्याभोवती चक्र आपल्याभोवती फिरतंय. आणि या चक्रातून मार्गावर काढायचं असेल तर आपल्याकडे 10-10 एकर जमिनी आहेत, 5-5 एकर जमिनी आहेत, पण तिथं पाखराला प्यायला पाणी नाहीये. याच्यावरती लढे उभे करा, याच्यावरती आपण एकत्र या. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोंबलू, आपले पुढारी सुद्धा आपल्याला आपल्या स्टेजवरती येऊन आपली दुःख सांगतील, परंतु सोडवण्यासाठी मात्र आपल्यालाच लढावं लागणार आहे. या पुढाऱ्यांना यांचं काय, ते बघण्यासारखं पावसाळा आला का हे पळालं, पावसाळा संपला का हे आलं, अशी गंमत आहे. त्याच्यामुळं आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांनी अशा पुढाऱ्यांना, आज लांडे साहेबांना माझा भरपूर राग आहे आणि त्या रागाचा मला काही फरक पडत नाही. खरं सांगतो, मी अजिबात घाबरणारा पोरगा नाहीये. पाठीमागे जे अनेक प्रसंग माझ्यावरती आले तेव्हा सुद्धा याच नानांनी मला सांगितलं, बाळा प्रसंग अवघड आहे तुझ्यावरती, घाबरू नको म्हणाला, वेळ निघून जाईल म्हणतो, त्याच्यातून काय फरक पडणार नाही तुला. आणि हे पण नाना त्यावेळेस बोलले, मला तुम्हाला माहित नाही हा माणूस काही एवढा सामान्य माणूस नव्हता. देवेंद्र फडणवीसच्या वडिलांशी या माणसाची मैत्री होती आणि त्यावेळेस हे नाना मला म्हणले होते की तुझ्या नोकरीला काही प्रॉब्लेम नाही ना बाळा. तर मी म्हणलं नाही तसं तर काय अजून मला माहित नाहीये, परंतु आता काय म्हणजे मी चोरीच केली नाही, मी पैसेच मागितले लांडे साहेबांकडे, तर मी कसं काय म्हणणं गुन्हेगार ठरणार आहे, माझ्या नोकरीला काय प्रॉब्लेम येणार आहे. पण त्यावेळेस ते नाना मला म्हणले होते फडणवीस साहेबांच्या वडिलांना फोन करू का मी बाळा. मी म्हणलं नाना तसं काय करण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण मी पैसेच घेतले नाही तर काय करायचं. आता पुढे काय झालं त्याचं, पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये जो रिपोर्ट आला, लांडे साहेब चिंचोलला गोडेगावच्या आणि मी जुन्नर मध्ये, आमच्या दोघांमध्ये 17 किलोमीटरचं अंतर. काय झालं त्याचं, लांडे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, खरं सांगतो या अर्ज बंद करूच नका तुम्ही. म्हणजे माझ्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाला तुम्ही असं खिंडीत पकडायचं, हे बरोबर नाही लांडे साहेब. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ह्या माणसांचा आदर्श घेऊन आपण चालू केला आयुष्यामध्ये. त्यांचा मुख्य मुद्दा काय होता तर समाजाची सेवा झाली पाहिजे आणि हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहावं असं मी या ठिकाणी विनंती करतो. माझ्या या नानांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी त्यावेळेस मला प्रचंड मदत केली, जो मानसिक आधार दिला. आज त्या अशा माणसांमुळे खरं तर मी इथं उभे, नाही तर खरं सांगतो तुम्हाला आत्महत्या सुद्धा करायचा म्हणजे माझ्यासारख्याच्या मनामध्ये विचार आला असता, परंतु अशी खंबीर माणसं माझ्यासोबत उभी राहिली आणि म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांमध्ये बोलतोय, पोटतिडकीने बोलतोय. जर काही शब्द माझ्याकडे इकडे तिकडे गेले असतील तर तुम्हाला मी खरं तर तुमची दिलगिरी मागतो आणि माझ्या नानांना खरं तर मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली, भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना निसर्ग देवतेला विनंती करतो की त्यांना चांगली आपल्या चरणाला जागा द्यावी असं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. ओम शांती, ओम शांती. तदनंतर